मी डॉक्टर केशव पाईकराव MBBS DGO स्त्रीरोगतज्ञ माऊली हॉस्पिटल व प्रसूतिगृह अंबड सरकारी दवाखाना रोड अंबड। तर काही बाबी अफ्रिमेशन पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो आपण, निगेटिव्ह वाईब्स म्हणतो, त्याचा एक अनुभव मी माझ्या पेशंटच्या बाबतीत घडलेला मी तुम्हाला सांगत आहे की एक पेशंट होता, तिला 5 ते 6 वर्षापासून मूलबाळ होत नव्हतं। ती आली, सासूसोबत आली आणि म्हटलं कारण काय, तिची पाळी पहिले मासिक पाळी ही नियमित होती, पण जशीच 2-3 वर्षापूर्वी तिची मासिक पाळी ही अनियमित झाली। तर त्यांची काउन्सिलिंग केली। सासूबाई आल्याला चांगल्या रोषमध्ये होत्या, बोलल्या की डॉक्टर साहेब खूप प्रयत्न केले, 5-6 वर्ष झाले, खूप डॉक्टर केलेत, पण काही यश नाही मिळालं। नवस पण केला, बोकड पण कापला, बकरा पण कापला, बकऱ्याचा नवस केला, पण काही उपयोग नाही झाला। आता तुम्ही शेवटचे डॉक्टर आहे आणि तुमच्याकडे निकाल नाही लागला तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईन। तर आम्ही तिची हिस्ट्री घेतली व्यवस्थित। नंतर सासूबाई बाहेर गेल्यानंतर मी त्या मुलीशी बोललो, तर ती मुलगी म्हणली, कसं मूल होणार डॉक्टर साहेब? सासूबाई खाता पिता झोपता, कुठली काम करताना काय एकच बोलणं की तू वांजोटी आहेस, तू वांजोटी आहेस। मी कंटाळून गेले, मी त्रस्त झाले। सासूबाई असा कोणताच असा वेळ बघत नाही की ज्यावेळेस आपल्याला मला वांजोटी हा शब्द बोलत नाही। मला लक्षात आलं की सासूबाई ह्या तिला जास्त करून ताणतणाव देतात, ताणतणावामुळे तिची मासिक पाळी ही डिस्टर्ब झाली, इरेग्युलर अनियमित झाली। छोटासा एक ज्वारीचे दाणे एवढा हा पिट्युटरी ग्लँड असतो मेंदूमध्ये, ज्याच्यामुळं सर्व शरीराला बॅलन्स करणारे हार्मोन रिलीज करणार तो पिट्युटरी ग्लँड असतो। त्याच्यावर जर ताण भेटला तर ते हार्मोन रिलीज करत नाही, डिस्टर्बन्स होऊन जातात, मग सायकल डिस्टर्ब होऊन जातात, PCODचे केसेस होतात आणि अशा इन्फर्टिलिटीचे केसेस होतात। हे एक फिजिओलॉजिकल एक बाब आहे। तर आम्ही सासूबाईला सांगितलं आहे की सासूबाई, तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे असेल तर तुम्हाला काही बाबी पण समजून घ्याव्या लागतील। आमच्या उपचाराला 100% यश मिळेलच, तर त्यासाठी तुम्हाला पण काहीतरी करावं लागेल। सासूबाई म्हणजे मी काही पण करायला तयार आहे डॉक्टर साहेब, तुम्ही सांगा। म्हणलं काहीच करायचं नाही, तुम्हाला तुमची सून ही मुलीसारखी समजायची, तिचे लाड करायचे, तिच्यावर प्रेम करायचं, तिला आवडणाऱ्या सगळ्या खाणं पिण्याची सोय करायची, तिच्यावर माझं प्रेम आहे असं बोलायचं आणि वांजोटी हा शब्द चुकवून बोलायचा नाही। आणि त्याप्रमाणे तसे ती वागली आणि मुलीसारखं ती तिच्यावर प्रेम करायला लागली। दररोज तिला जे काय आवडीच्या गोष्टी खाण्यातल्या आम्ही जे काही सांगितलं तिला त्याप्रमाणे घेतलं आणि तिला